कोकणामध्ये निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक, भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरमधली घटना. धनगर आरक्षणासंदर्भातली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास न्यायालयाचा नकार. राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारला सादर. 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात आरक्षणासंदर्भात निर्णय. मुख्यमंत्र्यांची माहिती. सरकारच्या आवाहनानंतरही जरांगेंची संघर्षाची भूमिका कायम. 20 फेब्रुवारीपर्यंत सगळे सोयऱ्यांना आरक्षण द्या, तोवर उपोषण करणारच. जरांगेंची ठाम भूमिका. आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असताना मनोज जरांगेंनी आंदोलन करायला नको होतं. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. आंदोलन मागे घेण्याचंही आवाहन. कुणबी प्रमाणपत्र देणं आणि ओबीसी आरक्षणातली घुसखोरी थांबवा, मंत्री भुजबळांची मागणी. मराठा समाज सामाजिक मागास कसा, भुजबळांचा सवाल. मनोज जरांगेंना पाठिंबा आणि मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक. परभणी, हिंगोली, नांदेडसह सोलापूर आणि पुण्यामध्ये चक्काजाम. बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा एंट्रीची नांदी. बारामतीत सुनेत्रा पवारांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा विकास रथ. नणंद भावजाईमध्ये लढतीचे स्पष्ट संकेत. वरिष्ठांच्या पोटी जन्मलो असतो तर अध्यक्ष झालो असतो, पण आम्ही भावाच्या पोटी जन्माला आलो. बारामतीतनं अजित पवारांची पुन्हा पवारांवर टीका. अजित पवारांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांचं जोरदार उत्तर. शरद पवार नसते तर अजित पवार कुठे असते. भावाचा मुलगा होता म्हणून उपमुख्यमंत्री केलं. आव्हाडांचं प्रत्युत्तर. विदर्भ मराठवाड्यामध्ये अवकाळीचा तडाखा. वाशिम, वर्धा, बुलढाण्यात रब्बी पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.